आता आम्ही आहे ना सगळ्यात पहिले आमचं गेट बघतो आणि त्यानंतर अदानी लॉन्च आमचा आहे ना मोस्ट ऑफ द टाइम आता 85 हे आपण आता एव्हरीवन आणि वेलकम बॅक टू ब्लू ब्लॉग्स. असं सगळ्यांना माहिती आहे की आज आम्ही जातोय ट्रिपला. आज आहे 15 नोव्हेंबर 2025 आणि मी निघालेली आहे आज माय फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप टू बाली. ऑफिसमधनं निघालेलो होतो आणि त्यात एक छोटासा इन्सिडेंट झाला तो मी आता फ्लाईटमध्ये बसल्यानंतर सांगते. तर हे आलेले आहेत आमच्याकडे मला घ्यायला येते पिक करायला घाटकोपरला. त्या घाटकोपरपासून आम्ही ओला करून एअरपोर्टला चाललो. तर इथे काय इन्सिडेंट झाला मी तुम्हाला सांगते लवकरच. फ्लाईटमध्ये बसल्यानंतर कामं वेळ मिळेल तेव्हा सगळं सांगते. ठीक आहे. आता आम्ही थांबलेलो होतो इथे ओला बुक करण्यासाठी. ओला आता हे बुक करताय आणि त्यानंतर मी ऍक्च्युली बघत होते जरा सेल्फी स्टिक बघत होते. जरा लांब होईल अशी चांगल्यातली सेल्फी स्टिक बघत होते. पण इथे ना रेंजच खूप जास्त आहे मुळात. त्याच्यामुळे मी एका दुकानात गेले आणि ते खूप पाहिजे काही रेंज सांगायला लागली. त्याच्यामुळे मग ते थोडं आम्ही राहू दिलं आणि आता ओलाच करतोय आम्ही बुक. आणि ओलाने आम्ही एअरपोर्टवरती जाऊ. सगळं झाल्यानंतर मग मला ॲट द स्टार्टिंग फ्रॉम आजचं सगळं काय आणि डेली रुटीन काय झालं माझं काय काय मध्ये चॅलेंजेस आले ते सगळं मी तुम्हाला सांगेन. तर हे आम्ही आता कॅब बुक केलेली आहे आणि कॅब बुक करून आम्ही आता जातोय आपल्या एअरपोर्टला टर्मिनल 2 एअरपोर्टला. तर असं आमची आज धावपळ उडालेली आहे. सगळं आटोपल्यानंतर मी आजचा डेली रुटीन कसा झाला माझा कसं मी धावपळ करत करत सगळं केलं तर ते एअरपोर्टवरती सगळं आवरल्यावरती मग निवांतपणे जेव्हा बसेल तेव्हा सांगेल. वाजलेले आहेत रात्रीचे 8:45. आता आम्ही असं दाखवतोय की 45 मिनिट्समध्ये मे बी पोहोचू पण काय सांगता येत नाही आता किती वाजता पोहोचू ते. ठीक आहे. लेट्स सी. हे आपण आलेलो आहोत इथे एअरपोर्टला टर्मिनल 2 आणि जामच गर्दी दिसते. आली आली सेल्फी स्टिक्स. And this is our Mumbai Airport Terminal 2 इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. आणि हे इथे बसतं इथे छान असं लाइटिंग्स वगैरे लावलेली आहे. मी तुम्हाला दाखवते सगळं कॅमेरा फिरवून. ओके. सगळं असं मस्त छान असं डेकोरेट केलेलं आहे. एअरपोर्ट. अरे असं आपलं एअरपोर्ट आजचं आहे आणि आता आम्ही जातोय मध्ये एंट्री करायला. ठीक आहे. कॅब मधून आम्ही निघालो बाहेर. जामच गर्दी आहे. काय माहिती आज कसली एवढी गर्दी आहे. सगळेच लोक कुठे जात आहेत आणि गँगच असं वाटतंय मला. भरपूर गर्दी आहे आज. आपल्याला काय आणि ही आमची फर्स्टच इंटरनॅशनल ट्रिप आहे. इंटरनॅशनल ट्रिप अँड फ्लाईट पण आमची फर्स्टच फ्लाईट आहे आजची. ट्रिप सुद्धा आणि फ्लाईट सुद्धा. ठीक आहे. आपण असे एंट्री करतो आता इकडे. वाव.
So this is how the airport is international. आणि आता हे इथे मयूर करत आहेत चेक इन. कुठे आहे आपलं म्हणून पण गेलं तरी चालेल, आपलं इंडिगोचं. चला ना मग. तर इथे ना आपलं चेक इन आणि बोर्डिंग पास असं आपण घेणार आहोत इकडे. तर आपण तिथे एंट्री करून सगळं बॅग्स हे केलेले आहे, पासपोर्ट वगैरे व्हेरीफाय केलेला आहे. आता आपण चेक इन आणि बोर्डिंग पास घेणार आहे. ठीक आहे. सो दिस इज हाऊ इट इज लुकिंग. तर आपलं आता इथे बोर्डिंग झालेलं आहे. आपल्या बॅग्स वगैरे तिथे गेलेल्या आहेत. ठीक आहे. आणि आता आपल्याला काय सिक्युरिटी आणि इमिग्रेशन चेक इन इज पेंडिंग. गेट आपला कन्फर्म नाही आहे. तर असं सगळं इथे होतं. आम्ही सुद्धा फर्स्ट टाइमच येतोय. वी आर ऑल्सो नॉट अवेअर ऑफ मोस्ट ऑफ द थिंग्स. फक्त आम्ही इंटरनॅशनल फ्लाईटला आमचे फर्स्टच एक्सपिरियन्स असल्यामुळे आम्हाला फार काही एवढं नॉलेज नाही आहे. डोमेस्टिकमध्ये गेलेलो होतो, बट इंटरनॅशनलला फार काही एवढं आम्हाला माहीत नव्हतं. हे येत असतात डोमेस्टिकसाठी. गेट अजून कन्फर्म नाही झालेलं. सिक्युरिटी चेक आता कुठे होईल? पुढे होईल ना, चला तिकडे होईल. चला चला. असा आपला बोर्डिंग पास असतो आणि तो बोर्डिंग पास आपल्याला तिथे स्कॅन करावा लागतो. इथे या ठिकाणी इथे स्कॅन केलं की तिथे आपलं नाव येतं आणि मग ते गेट ओपन होऊन आपल्याला इथे सिक्युरिटी चेक करायला लागतं. असं असतं. ओके. तर इथे ना आम्ही आमचं सिक्युरिटी चेक करून घेतलेलं आहे. तिथे ऍक्च्युली सगळं चार्जर्स, आपले जे वॉलेट्स आहे, आपलं सगळं जे बिलॉंगिंग्स आहेत, काय टाकलं होतं आपण? चार्जर्स, वॉलेट, आपलं बेल्ट. ओके, बेल्ट आणि काय काय टाकलं होतं? पॉवर बँक, मोबाईल सुद्धा एका ट्रे मध्ये टाकून तिथे मध्ये चेक इन करायला जातात आणि तिथून बाहेर जायला लागतं. इव्हन मी हा जॅकेट जो घातलेला होता ना, तो सुद्धा तिने मला बाहेर काढायला लावला आणि मग नंतर आम्ही चेक इन करून बाहेर आलो. हे ह्याच्यासाठी सांगते कारण कोणी फर्स्ट टाइम जर ट्रॅव्हल करत असेल ना, तर त्यांना हे सगळं माहिती राहील. ओके. तर आता आम्ही पुढे काय आपली स्टेप इमायग्रेशन. आता हे आलं आपलं ब्युरो ऑफ इमायग्रेशन. आपलं ब्युरो ऑफ इमायग्रेशन इकडे आलेलं आहे. आपण आता तिथे जात आहोत. तर हे आमचं सगळं झालेलं इमिग्रेशन म्हणजे इमिग्रेशन वगैरे सगळं झालं. तर हे आमचं सगळं झालेलं इमिग्रेशन म्हणजे इमिग्रेशन वगैरे सगळं झालं. इमिग्रेशन म्हणजे काय असतं? बेसिकली आपल्या पासपोर्टवरती एक स्टॅम्प असतो की तुम्ही किती वाजता कोणत्या तारखेला कुठे गेला असतो म्हणून. तोही मी तुम्हाला दाखवेल कारण आता ठेवून दिलेला आहे मी. मोस्टली एक्सपिरियन्स तर असा होता की इंटरनॅशनल फ्लाईट्सला आहे ना खूप कमी वेळ लागला आम्हाला सगळं करायला. आता आमच्याकडे खूप सारा वेळ आहे. तर आम्ही आता ना इथे फिरतोय. सगळं असं शॉप्स वगैरे आहेत इथे, असे शॉप्स वगैरे आहेत. आणि हे शॉप्स वगैरे आम्ही आता एक्सप्लोअर करणार आहे. इथे भरपूर आहे. तिथे काय काय गुची वगैरे असं सगळं आहे. हे टाइम वरती आहे की नाही हे आपल्याला बघायचं आहे. तर ही आपली 2 नंबरची फ्लाईट होती. बाली सगळ्यात 1 नंबरवरती गेली होती. 140 बाली डेम्पासार समय पर है. ओके. सो दिस इज हाऊ अवर एक्सपिरियन्सेस. आणि मी आणखीन डिटेलमध्ये दाखवेल तुम्हाला. आता आम्हाला एका ठिकाणी बसलो आम्ही. एका ठिकाणी हळूहळू सगळं एक एक करून दाखवते तुम्हाला की काय आहे. आता आम्ही आहे ना सगळ्यात पहिले आमचं गेट बघतो.
आणि त्यानंतर अदानी लॉन्च म्हणून इथे एक असतं आणि तिथे तुम्हाला कार्डवरती मील असतो. मील म्हणजे काहीतरी असतं तिथे यांनी केलेलं आहे. हां, प्रॉपर जेवण वगैरे असतं. तुम्हाला कार्डवरती तिथे एंट्री असते. तर बघूया तिथे जर आमच्या कार्डला ऍक्सेस असला तर वी कॅन डेफिनेटली गो. लॉन्च ऍक्सेस कार्ड असायला पाहिजे. तुमचे डेबिट कार्ड्स किंवा क्रेडिट कार्ड्स असतात त्याला ऍक्सेस असतो. सर्टन कार्ड्सलाच तो ऍक्सेस असतो. तर त्या कार्ड्सवरती आम्ही आता बघतो आधी आमचं गेट कुठे आहे आणि त्यानंतर आम्ही तिकडे जातो. बसल्यावरती सगळं रुटीन वगैरे मी तुम्हाला सांगेल आता काय आहे. ओके. हे आपलं गेट्स. फारच शांतता आहे इकडे. हे आहेत आपल्या फ्लाईट्स इकडे. हा हा हा. मला ना लिटरली असं वाटतं की काय कॅप्चर करावं आणि काय नाही, कारण पता नहीं कब मतलब कितने दिनों के बाद फिर से यहाँ पे आने का मौका मिले. ठीक आहे. तर मला असं वाटतं की यार एक सुद्धा गोष्ट सुटायला नको. आणि हे आलेलं आहे आपलं एअरपोर्ट. इकडे खाली फ्लाईट्स बघू शकता, इंडिगो फ्लाईट्स. हो, वाव. लाईट्स लागलेल्या आहेत. हे सगळं रोड आहे का बाहेरचा इकडे? हे बघा इकडे रोड आहे. आणि मग हे एअरपोर्ट एवढंच होतं. बसेस येतात. नाही हे ऍक्च्युली प्रत्येक ह्याच्यासाठी सॉर्टेड करून दिलेलं आहे. ओके. हे इंडिगो विस्तार वगैरे आहे पण मोठं आहे. कारण मला आपण डोमेस्टिक मध्ये आलो होतो ना, ते खूपच मोठं होतं मग याच्यापेक्षा आणखी. जाताना तिकडून जाईल. फोटो पण बघूया कुठे. आमचं गेट नंबर 44 ला आहे. हे 46 आहे, 47 आहे. असं आम्ही बघतोय. ते एक बरं झालं की आमचं बोर्डिंग वगैरे सगळं नीट झालंय. कारण तेच एक मोठं टेन्शन असतं किंवा तिथे असं काही हे नाही पाहिजे, सेफ्टी पिन्स वगैरे असं काही नको असायला पाहिजे. अशा खूप साऱ्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे ते जरा बघत राहावं लागतं. हां, मॅकडी वगैरे आहे. कोणाला काही खायचं असलं तर खाऊ शकतात. अदानी लॉन्च इकडेच आहे मे बी. चेक करायचंय की नंतर चेक करायचं? व्हॉट चेकिंग? आपल्याला कार्ड चेक करावं लागेल, नाही तर पहिला आपण गेट बघून घेऊया. थँक्यू फॉर गेट चेकिंग. तर आम्ही आहे ना अदानी लॉन्च मध्ये बघत होतो, पण अनफॉर्च्युनेटली त्याचा ऍक्सेस काही नाही आम्हाला. आणि ते चार्जेबल डोमेस्टिकला आहे, पण इंटरनॅशनल फ्लाईट्सला ते ऍक्सेस नाही आहे त्या कार्डला, लॉन्च कार्डला. तर आता आम्ही बघतोय की मे बी दुसऱ्या कार्ड्सला जर ऍक्सेस असेल तर ते वी आर चेकिंग. इथे जरा स्ट्रिक्ट असतं. आणि बघू शकता इथे किती शांतता एकदम. क्या बात आहे. कोणीच नाही. अदानी लॉन्च ॲक्सेस कार्ड कशासाठी असतं तर ते ना तिथे एक मील्स असतात, तिथे तुम्हाला बसायला पण अशी जागा असते व्यवस्थित, आणखी ह्याच्यापेक्षाही चांगली जागा असते. मील्स पण चांगले असतात. ते फ्री ऑफ कॉस्ट असतात. फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे ज्या कार्ड्सला ॲक्सेस असतो त्यांना फ्री असतात. जर तुम्हाला चार्ज करायचे असतील तर यू कॅन चार्ज. आणि चार्जेससुद्धा खूप जास्त त्यांचे 5900. तर त्याच्यासाठी आम्ही काही बुक नाही केलं. तर ते इथे येण्याआधी जर तुम्ही व्यवस्थित जर कोणते क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड जर तुमच्याकडे असेल तर प्रायोरिटी पास जर असेल तर तुम्ही ते चेक करून घ्या आधी, म्हणजे इथे तुम्हाला त्याचा बेनिफिट घेता येईल. ॲक्च्युली प्रकार काय झाला होता की आता मला वेळ आहे तर मी सांगते. सकाळचं रुटीन वगैरे आता मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलेलं होतं की मग माझं रुटीन वगैरे आजचं काय होतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. ते झाल्यानंतर आज मी तुम्हाला स्टार्टिंगला सुद्धा सांगितलं होतं की काही इन्सिडेंट माझ्यासोबत घडला, तो सुद्धा मी सांगणार आहे. सगळ्यात पहिले तर आज 15 नोव्हेंबर आहे आणि आम्ही निघालेलो तो बाली ट्रिपला. आणि सकाळी आज सॅटर्डे असल्यामुळे माझं ऑफिस होतंच. थर्ड सॅटर्डे असल्यामुळे माझं ऑफिस होतं.
त्याच्यामुळे आज सकाळी मी ऑफिसला निघाले, तिथे आपलं नेहमीचं रुटीन जसं होतं तसं केलं आणि संध्याकाळी मी ड्रेसेस वगैरे तिथे कॅरी केलेले होते माझे, जसं फ्लाईटला येण्यासाठी माझे ड्रेस वगैरे मी सोबत कॅरी केले होते. येताना मी ते चेंज केलं आणि त्यानंतर मग मी ऑफिसमधूनच मी घाटकोपरला यायला निघाले ऑफिसच्या बसने. घाटकोपरला आल्यानंतर गेट नंबर चेंज फ्रॉम 44A to 85C. अरे बापरे, हे असं आहे. बरं ठीक आहे, आपण कंटिन्यू करू. हेही सांगू, इट्स 11:30. तर असं मी घाटकोपरवरून निघाले आणि घाटकोपरवरून मग आम्ही भेटलो तर आणि तिथून आम्ही कॅब बुक करून एअरपोर्टवरती आलो. तर काय आलं की येताना आहे ना, माझे शूज आहेत ना, ते माहीत नाही काय झालेलं होतं, एकदमच ते खालचं जे होतं ते सगळं निघून गेलं आणि मग तिथे मला ते स्टिच करायला लागलं. तिथेही माझा वेळ निघून गेला, कारण स्टिचिंग वगैरेसाठी माझा वेळ तिथे निघून गेला होता. विचार केला होता की नवीनच शूज घ्यायचे, पण त्याने शिवून दिलं कसं कसं करून. म्हटलं ठीक आहे, तिथपर्यंत आपण कसा तरी निभाव करून घेऊया. तर असा तो एक इन्सिडेंट झाला माझ्यासोबत. त्याच्यामुळे ना, जेव्हाही आपण येतो तर फुटवेअर्स वगैरे जे आहेत ते येण्याच्या आधीच आपण चेक करून घ्यायचं. मला लिटरली वेळच मिळाला नाही. मला असं वाटलं होतं की हे खूपच चांगल्या क्वालिटीचे शूज आहेत वगैरे म्हणून ते काही फाटणार नाही लवकर, पण ते ठेवून ठेवून मला वाटतं त्याचं सगळं निघून गेलं खालचं. आणि मला लकीली तिथे ते सॉर्टिंग करून मिळालं म्हणून ठीक आहे, नाहीतर मला तिथे नवीनच घ्यायला लागलं असतं. ठीक आहे. आणि आता एक झालेलं आहे की आता आमचा जो गेट आहे 44 पासून 85 वरती गेलेला आहे. 85C. तर आता आम्हाला 85C ला जावं लागणार आहे गेटपाशी. असं पण इकडे सिनियर सिटीजन्स करता आहे किंवा चिल्ड्रन्स करता. तर असा होता आपला दिवस आजचा. मला ना एक छान असा व्ह्यू दिसलाय बघा माझ्या मागे ना, असा होम व्ह्यू दिसतोय, असं छान दिसतोय. आमचा आहे ना मोस्ट ऑफ द टाइम आता 85चाच फ्लाईट बघण्यासाठी जातोय, कारण 85 कुठे टाइम आहे म्हणून ठीक आहे. आमच्याकडे आता 1:40 वाजता आमची फ्लाईट आहे, 1:40 मिनिटाची फ्लाईट आहे, त्याच्यामुळे ठीक आहे, लवकर आलो. बट असं एकदम ऐनवेळी आलं तर प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यामुळे जेव्हाही आपण ट्रॅव्हल करतो एअरपोर्टवरती तेव्हा लवकरच येणं गरजेचं असतं. बघता मला 85 सापडतोय का. हे काय दाखवतंय इकडे 70, 70, 71, 77, 78. आता आम्ही जिथून आलो होतो ना परत तिकडे चाललोय, कारण आम्हाला इथे 85 नंबरचा गेट काही सापडलेला नाहीये. 78 पर्यंतच आहे. आता इथे ना यांनी 85, 86 सांगितलंय, पण नेमकं आहे कुठे ते काही समजत नाही. मी तुम्हाला मगाशीच बोलले होते 85, 86 इकडे दिलेलं आहे. हां, मग मी तुम्हाला सांगत होती तेव्हाच. आमच्यासोबत एक खूप मोठा आता हे जोक सांगणार आहे. ऍक्च्युली इथे येण्याच्या आधी ना आम्ही विचार करत होतो की आम्हाला सेलिब्रिटी दिसेल कोणीतरी, एखादा सेलिब्रिटी, पण नाही वरतूनच जायचं. पण काही कोणी आम्हाला सेलिब्रिटी नाही दिसलेले आणि आमचा जामच पोपट झालेला आहे. नाही तर युजली इंटरनॅशनल फ्लाईट्सला कोणीतरी दिसतं, पण कोणीच नाही दिसलं ना आम्हाला. आम्ही ना 85 नंबरचं गेट शोधत होतो आणि लिटरली त्या एरियामध्ये कोणीच नव्हतं. तर आम्हाला थोडं वेगळं वाटलं तिथे, पण नंतर मग आम्ही बघितलं तिथलं गेट पण बंद होतं, एस्केलेटर पण बंदच होते, कोणीच नव्हतं तिथे. तर मग आम्ही
मग त्याच्याने आलो, ती लिफ्टने आलो आणि त्याच्यामध्ये 1-2 जण आले. तेव्हा जाऊन आम्हाला थोडं रिलॅक्स वाटलं. खाली येऊन बघितल्यानंतर मग कळालं की 85 नंबरचं गेट इकडे. ज्याला थोडंसं ना म्हणजे इथे लवकर येणं हेच बरं ऑप्शन आहे, कारण हे ना गेट्स वगैरे अजिबात समजत नाही. मोस्ट ऑफ द टाइम इथे आपला गेट शोधण्यातच निघून जातो. यांना तसं वाटलं ना तिथे हनुमान वगैरे लावलेले लिटरली पार्ट ऑफ अ जोक. ते मला म्हणतात ज्या हनुमानाची पण मूर्ती लावलेली ते कोणीच दिसत नाही. ठीक आहे. ही बस कशाची चालली आहे? कुठून? मी बरंच आलो या बस मधून. का बरं? फ्लाईट इथं लागतात. हा आता चेन्नईचे जी डोमेस्टिक झाले, चेन्नईचे जे प्रवास असतील ना त्याला ते इथपर्यंत घेऊन येतील. अच्छा, मग इथून फ्लाईटने ओके चढवतात त्यांना. मग ज्यांचे इंटरनॅशनल फ्लाईट्स असतील तर डोमेस्टिक वरनं इकडे घेऊन येतात. डोमेस्टिक पासून सभी यात्रियों के लिए प्रस्थान की यह आखिरी और अंतिम सूचना है. सभी यात्रियों से अनुरोध है कि वे तुरंत वाहन संख्या 78 से विमान की ओर प्रस्थान करें. And this is our Mumbai airport. सगळं आपणच येतोय त्याच्यामध्ये. असं पण असतं काय? आता दिसतंय ना बरोबर. वाव, चाललाय. आहेत ना, जेवढे दिसत आहेत तेवढं करूया. हा एअरपोर्ट तर एकच आहे ना, पण सगळ्या फ्लाईट्स एअर इंडिया. हा अरे 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 नको जाऊ नको जाऊ. खूपच मोठी आहे. किती सीट्सची असेल? आपण आपल्याला खुर्ची घेतली ते आपल्याला पाती दिसणार नाहीत, नाही तर नेहमी आपल्याला पाती. हा, त्यामध्ये काश्मीरला गेलो होतो त्या पात्यांवरती होतं ते तसंच होतं. आता आपण यावेळेस खुर्च्या घेतलेल्या आहेत, आपल्याला पाती नाही दिसणार. मागच्या वेळी पैसे लागले होते का ते सीट बुक करायला? ते सीट्स बुक करायला डोमेस्टिकसाठी पण लागतात का? ते तर त्यांच्याकडनंच घेतले होते ना आपण डायरेक्ट. हे नाही का? ते तर मी बुक केले नाही, पण ते तुम्ही बुक केले, पण हे त्यांच्याकडनं काही नव्हतं का? नाही, फ्लाईट्स हे तुम्ही बुक केले ना. एअर इंडिया आपली. ब्रिटिश एअरवेज. ब्रिटिश एअरवेज. सगळे विमानं. माझ्या मम्मीने पाहिलं आहे ते सगळे विमानं वगैरे. श्वेताने पण पाहिले असतील. आहे ना सगळे विमानांचीच फॅक्टरी होती.
जाते बघा ती. ही निघाली आहे फ्लाईट आहे ना. I'm going into the flight now. Just झालेला आहे. This is our flight Indigo. Oh. Oh. And आपली कोणती आहे? 6FE. 6 C6. FE. Sir, please. Sorry, sir. Please. Sir. It's FE. मिस्टेक. तर हे आपण आता फ्लाईट मध्ये जातोय. जसं जेव्हा आपण फ्लाईट मध्ये जातोय काहीतरी मेंटेनन्स चालणार. गेटला सांगितलं गेट पासून परत दुसऱ्या गेटला सांगितलं बस आहे. गेटने आपल्या आपल्याच्या बसने चांगलं परत म्हणजे हे असं असतं. इकडनं आहे ना आपण ह्या गेट पासून इकडे यायला लागतं आणि इथून बसलं जावं लागतं. तर हे आम्ही निघालेलो आहे आता. आमची फ्लाईट आता टेक ऑफ करणार आहे आणि बघा आता बाहेर चढलो. व्ह्यू मला कॅप्चर करायचा आहे. खरं तर पूर्ण मुंबई दिसणार आहे इथून. कॅप्चर करणार आहे ॲक्च्युली. इथून आता लाईट्स ऑफ केलेले आहेत. जे काही माझा चेहरा दिसेल नाही दिसेल काय माहीत नाही. पण वरतून सगळा व्ह्यू कसा दिसतो, मुंबई सिटी कशी दिसते मी तुम्हाला दाखवेल थोडा वेळ. ठीक आहे. जे आमचं पायलट आहे त्यांनी छान प्रकारे टेक ऑफ केलेला आहे. आता मुंबई वगैरे बघितली आणि आता मुंबई निघाली आहे बऱ्यापैकी. तिथून नाहीच आहे आता. काहीतरी दिसतं समोर. तर असं आमचं आता झालेलं आहे. फ्लाईटमध्ये आम्ही टेक ऑफ केलेलं आहे. तर छान झोप घेतो आणि सकाळी मी तुम्हाला भेटते. ठीक आहे. आज
माझे तर खूप कान बंद पडत आहे फ्लाईटमध्ये, जामच प्रकारचे कान बंद पडून राहिले. त्याच्यामुळे मी आता झोपणार नाही, कारण जास्त वेळ जर राहिला तर डोकं दुखायला लागू शकतं. त्याच्यामुळे मी बेटर टू हॅव अ स्लीप.